गावातल्या एका म्हाताऱ्याला शहरातली काही लोक घेराव घालून उभे होते. तुम्ही मोठी लोक आमच्या गावाकडे कसे काय आलात? तुमच्या दृष्टीने तर आम्ही अडाणी आहोत ना, मूर्ख आहोत, मागासलेले आहोत, फालतू गोष्टींवर विश्वास ठेवणारे आहोत. दादा, आमच्यावर का नाराज आहात? आम्ही तर लोकल न्यूजपेपर मधून आलो आहोत. तुमच्याकडून ते जे 5 मर्डर झाले होते त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. अरे बाबा, मला एकट्याला सोडा. आम्हा गावकऱ्यांना सुखाने जगू द्या. आम्ही तुमची थट्टा करायला तुमच्या शहरात येत नाही. मग तुम्ही आमचं सुख हिरावून घ्यायला आमच्या गावात का येता? हे बघा बाबा, आम्ही तुम्हाला खूप मान देतो. फक्त जाणून घ्यायचं आहे की इथे काय झालं होतं. इथे काय झालं होतं? इथे चोरी झाली होती. इथे मृत्यूचं तांडव झालं होतं. इथे आत्म्यांवर अन्याय झाला होता. त्याच्या बदल्यात त्या 5 लोकांचा मृत्यू झाला. बाबा, थोडं आरामात समजावून सांगा ना. मग ऐका, आमच्या गावात एक प्रथा आहे. आम्ही मेलेल्या माणसाला गाडून टाकतो. एवढंच नाही तर त्याच्या सोबत त्याच्या कुटुंबातले काही दागिनेही त्याच्या सोबत टाकले जातात. कारण आमच्या गावाचा विश्वास आहे की जेव्हा माणूस मरून दुसऱ्या जगात जातो तेव्हा तो त्याची संपत्ती त्याच्या सोबत घेऊनच जातो. म्हणून तो मेल्यानंतर त्याच्या किमती गोष्टी त्याच्या सोबत त्याच्या कबरीत टाकल्या जातात. आमच्या कब्रस्तानात सर्वात पहिली कबर त्या माणसाची आहे ज्याचा मृत्यू असं म्हटलं जातं की 1000 वर्षांपूर्वी झाला होता. आणि असं मानलं जातं की तो सर्व कबरींचा रक्षक आहे आणि कबरींचं नुकसान करणाऱ्यांना भक्षक. आम्ही लहानपणापासून याच गावात जन्मलो आणि राहिलो सुद्धा. आम्हाला आजपर्यंत कोणत्याच संकटाचा सामना करावा लागला नाही. कारण आम्हाला आमच्या रीतिरिवाजांवर पूर्ण भरवसा आहे. पण तुम्हा शहरवासियांना वाटतं की आम्ही मागासलेले मूर्ख आहोत. ते 5ही तुमच्यासारखेच शहरी होते. जेव्हा त्यांना कळलं की आमच्या गावात कबरीमध्ये दागिने आहेत तेव्हा ते 5ही जण लुटण्यासाठीच्या हेतूने आमच्या गावात आले आणि एक एक करत प्रत्येक रात्री कोणती ना कोणती कबर लुटू लागले. त्यांना आमच्या रीतिरिवाजांची काहीही किंमत नव्हती, पण त्यासोबतच कोणत्याच गोष्टीची भीती नव्हती. आमच्या गावात तर झोपलेल्यांनाही त्रास दिला जात नाही, पण हे शहरी तर मेलेल्यांनाही सुखानं राहून देत नाहीत. त्या पैशांच्या लोभाचा हा खेळ चालू राहिला. जवळजवळ 7 दिवस सातत्यानं चालला. ते 5ही जण कबरी लुटत राहिले. 8वा दिवस अमावस्याची रात्र होती आणि या सगळ्याची सुरुवात त्या दिवसापासूनच झाली जेव्हा 5ही जण त्याच रात्री काम संपवून परत जात होते. तेव्हाच त्यांना कुत्र्याचा आवाज ऐकू येऊ लागला. खरं तर हा आवाज रोज रोज येत असे, पण त्या दिवशी जरा जास्त जोरात होता. तेव्हा त्यांच्या समोर एक कुऱ्हाड येऊन पडली. या कुऱ्हाडीवर रक्त लागलं होतं. जेव्हा 5 पैकी 4 मित्रांनी मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांच्या 5व्या मित्राचे केवळ धड उरले होते. डोकं कुठेतरी लांब पडलं होतं. ते काही करणार त्याआधीच कुऱ्हाड पुन्हा जवळच्या एका झाडावर निघून गेली आणि त्या झाडावर एक आकृती दिसू लागली ज्याला 4 हात होते. 4ही हातांमध्ये कुऱ्हाड होती. ज्याचे केस आणि त्याचा शरीर पांढरं पांढरं होतं आणि त्याच्या केसातून जणू रक्त सांडत होतं. हे सगळं पाहून उरलेली 4ही माणसं वेगाने धावू लागली आणि कारमध्ये बसून गावात जे भाड्याने घर घेतलं होतं तिथे पोचले. जसे घरी पोचले आणि दार उघडलं तेव्हा त्यांना तो पिशाच्च्या समोर उभा असलेला दिसला. ते तिथून बाहेर जाण्याआधीच दार आपोआप बंद झालं आणि पाहता पाहता कुऱ्हाडीने आणखी 2घांची मुंडकी उडवली गेली. आता 5 पैकी फक्त 2च उरले होते. 2 कसे बसे दार तोडून बाहेर पळाले
पण दोघही त्यांच्या कारमध्ये बसण्याआधीच एकाला कुऱ्हाड लागली आणि त्याचं शरीर 2 भागात विभागलं गेलं. 5वा एकुलता एक वाचलेला माणूस कार घेऊन पळून गेला. तुम्हा शहरवासियांना जे करायचं होतं तुम्ही केलं. बाकीचं आम्हाला भोगाला सोडलं. प्रत्येक रात्री ते पिशाचं कोणाला ना कोणाला दिसायचं आणि म्हणायचं, माझं काम संपलेलं नाही. मी माझं काम संपल्याशिवाय माझ्या कबरीत नाही झोपू शकत. एक विचित्र गोष्ट घडत होती. खरं तर गावकऱ्यांनी त्या पिशाच्याला घाबरायला हवं होतं, पण तो आमच्यापैकी कोणालाच त्रास देत नव्हता. एवढंच नाही तर तो कधीच कोणाला रस्ता अडवत नसे ना कोणावर हात उचलत असे. तो फक्त कधी कोणाला दिसायचा तर जणू विनंती करत आहे की कसं बस त्याचं काम संपावं आणि तो परत आराम करायला जाऊ शकेल. तेव्हाच आम्ही गावात एक पंचायत बोलावली. गावातले सगळे मोठे बसले आणि जेव्हा आम्ही तपास केला तेव्हा कळलं की चोर 5 होते, ज्यापैकी केवळ 4च मारले गेले होते. म्हणजे पिशाच 5व्या माणसाच्या शोधात आहे आणि जोपर्यंत त्याचा शोध पूर्ण होत नाही तो असाच भटकत राहणार आणि गावातही सतत दहशत राहणार. आणि आम्हाला माहित होतं की तुम्ही शहरी लोक कोणाला मान देव ना देव पैशाला खूप मान देता. म्हणून आम्ही तुमच्या पैकीच काही लोकांना पैशांचं आमिष दाखवलं आणि पाहता पाहता आमच्याकडे काही पैशांच्या बदल्यात त्या 5व्या माणसाला अपहरण करून आणलं गेलं. आम्ही गावकऱ्यांनी त्या 5व्या माणसाला पोत्यात टाकलं आणि कब्रस्तानात सोडून लांब उभे राहिलो. रात्र झाल्याबरोबर आम्हाला कोणाची तरी किंकाळी ऐकू आली. आम्हाला कळलं की काय झालं. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. आमच्या गावात शांतता आहे. तुम्ही आम्हाला खुनी म्हणू शकता, पण आम्ही शक्तीचं संतुलन समान केलं. जे संतुलन तुमच्यासारख्या शहरवासियांनी येऊन तोडलं होतं. आणि बघा, आज तुम्ही पुन्हा आलात. लक्षात ठेवा, आज अमावस्येची रात्र आहे आणि आजही रात्र होणार आहे. अजून सूर्य मावळलेला नाही. तुमच्याकडे वेळ आहे परत जायला. बाकी तुमची मर्जी, पण आम्ही कोणत्याच गोष्टीसाठी जबाबदार असणार नाही.